जळगावमध्ये बुकिंग करून देखील घरगुती गॅस सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार करत नागरिकांची एजन्सी समोर गर्दी। नागरिक तक्रार करण्यासाठी आल्यानंतर गौतम गॅस एजन्सीचे कार्यालय बंद असल्यामुळे नागरिकांचा संताप। भंडारा जिल्ह्यातील वरठीमध्ये भारत गॅस एजन्सी समोर सिलेंडरसाठी ग्राहकांच्या रांगा। सिलेंडर वितरणाच्या वेळी एजन्सीकडून मेंटेनन्सच्या नावाखाली ग्राहकांना जबरदस्तीने गॅस पाईप खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप। पुण्याच्या चाकणमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना 8 ते 10 तास रांगेत थांबवण्याची वेळ। धक्कादायक बाब म्हणजे गॅस एजन्सीच्या कार्यालयाला टाळं ठोकून एजन्सीधारकच गायब झाल्याचा प्रकार उघडकीस। जळगावच्या होलसेल बाजारात इंडक्शन आणि इलेक्ट्रिक शेगडीचा तुटवडा। ऑर्डर देऊन सुद्धा 8 दिवस उलटले तरीही इंडक्शन तसंच इलेक्ट्रिक शेगडीचा माल मिळत नसल्याची विक्रेत्यांची माहिती। वर्ध्यातील ठाकरे मार्केट परिसरातील इंडियन गॅस एजन्सीमध्ये गॅसचा तुटवडा। गॅस उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची अडचण। गॅस घेण्यासाठी नागरिकांची मोठी रांग। गॅस पुरवठा सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅसचा तुटवडा। गॅस नसल्यामुळे शहरातील ऑटो एलपीजी पंप बंद। जवळपास 25 ते 30 हजार ऑटो रिक्षाला ऑटो एलपीजी गॅसचा फटका। घरगुती गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांवरती पुरवठा विभागाची कारवाई। मंठा शहर आणि तळणी परिसरातील कारवाईत 8 घरगुती गॅस सिलेंडर जप्त। पुरवठा विभागाच्या कारवाईनं हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले। युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याचा भंडाऱ्याच्या सनफ्लॅग स्टील कंपनीला फटका। गॅस तुटवड्यामुळे कंपनीतील कॅन्टीन सेवांमध्ये तात्पुरते बदल। कॅन्टीनमध्ये जेवणातील पदार्थांमध्ये कपात केल्यामुळे कामगारांमध्ये नाराजी। रत्नागिरीमध्ये 3 दिवसांपासून एलपीजी गॅसचा पुरवठा नसल्यामुळे गॅस पंप बंद। रत्नागिरीतील एकमेव एलपीजी गॅस पंप बंद। मुंबईत येणाऱ्या एलपीजीचा गॅस साठा मिळाला नसल्यामुळे गॅस पंप बंद। नागपुरात ॲडव्हान्स पेमेंट दिल्यानंतरच तेल कंपन्यांकडून पेट्रोल पंपांना डिझेल मिळणार। युद्धामुळे पेट्रोल पंपांना तेल कंपन्यांकडून उधारीवरती इंधन मिळणार नाही। तेल कंपन्यांना मिळणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या पुरवठ्यात देखील कपात होण्याची शक्यता। बुलढाण्यामध्ये गॅस सिलेंडरसाठी एजन्सीवरती नागरिकांची गर्दी। पोलीस बंदोबस्तात गॅस सिलेंडरचं वाटप। 10 दिवसांपासून बुकिंग करून देखील गॅस सिलेंडर मिळत नाही। चंद्रपुरातील समोसा जिलेबी नाश्ता सेवा देणारे मामा जिलेबीवाला दुकान बंद होण्याच्या मार्गावर। सध्या व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे कोळसा भट्टी वापरून कसाबसा सुरू आहे व्यवसाय। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक। धनगर समाजाची बीडमध्ये एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी बैठक। उद्या मुंबईच्या दिशेने धनगर बांधव कूच करणार। धनगर नेते दीपक बोऱ्हाडेंचं मुंबईत उपोषण सुरू। धाराशिव जिल्ह्यातील तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव भ्रष्टाचारी। जाधवांकडे 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आमदार बबनराव लोणीकरांचा आरोप। कारवाई करण्याची मागणी। अहिल्यानगरच्या वीज वितरण कार्यालयात खासदार निलेश लंकेंचं ठिय्या आंदोलन। जिल्ह्यामध्ये संध्याकाळी 6 ते 10 दरम्यान होणाऱ्या लोडशेडिंग विरोधात लंकेंची अधिकाऱ्यांशी चर्चा। 2 दिवसात वीज पुरवठा सुरळीत करण्याचं प्रशासनाचं आश्वासन। फलोत्पादन मंत्री भरत गोगावलेंकडून सोलापूरच्या माढा तालुक्यात अनेक भागात फळबागांची पाहणी। अमेरिका इराण युद्धामुळे निर्यात होणाऱ्या केळी, द्राक्ष आणि डाळिंबाचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं गोगावलेंचं वक्तव्य। सोलापुरातील उजनी धरणाचं पाणी अत्यंत दूषित। पाणी पिल्यामुळे नागरिकांना कॅन्सरसारखे गंभीर आजार होत आहेत। पंढरपूरचे आमदार समाधान औताडे यांचा सरकारला घरचा आहेर। नागपुरात उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते भारतीय युवा संसद परिषदेचं उद्घाटन। रेशीमबागच्या डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिरातील 3 दिवसीय परिषदेसाठी 800हून अधिक विद्यार्थी सहभागी। यवतमाळच्या वणी आणि जरी पाठोपाठ घाटंजीत देखील काँग्रेसला खिंडार। काँग्रेसचे युवा नेते आशिष लोणकर आणि अभिषेक ठाकरेंच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश। जळगावच्या मतदार याद्या दुरुस्तीविषयी दिलेल्या कामात दिरंगाई। 7 बीएलओंविरुद्ध शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची बीएलओंविरुद्ध कारवाई। पालकमंत्री विखेंकडून ऍसिड हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकलीची भेट। उपचाराचा सर्व खर्च प्रवरा ग्रामीण रुग्णालय करणार असल्याची माहिती। तर अनेकांची चौकशी केली मात्र आरोपीचा शोध अजून लागला नसल्याची विखेंची माहिती। अकोल्याच्या तेल्हारामध्ये छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्यावरनं ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये वाद। वांगर गावात शिवरायांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यासाठी पोलिसांकडून परवानगी घेण्यात आली नसल्याची माहिती। ग्रामस्थांचा पुतळा हटवण्यास प्रचंड विरोध। नांदेडमध्ये डीजे मुक्त आणि सामाजिक संदेश देणाऱ्या मंडळांना पारितोषिक वितरण। मंडळांचा महापौर कविता मुळे आणि पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते सन्मान। जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात घसरण सुरू। 24 तासात सोन्याच्या दरात 4,000ची तर चांदीच्या दरात 6,000 रुपयांची घसरण। सोन्याचे दर जीएसटीसह 1,48,320 रुपयांवर तर चांदीचे दर 2,36,900 रुपयांवर। गोंदियाच्या किडंगीपारमधील
ग्रामस्थांचा दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयावरती मोर्चा, तर दारूबंदीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवल्याची आमगाव तालुका प्रशासनाची माहिती. 10 एप्रिलला रास्ता रोको बीडच्या खालापुरी गावात गावगुंडांची दहशत, कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं डोळ्याला काळी पट्टी बांधून उपोषण, कारवाई करण्याची मागणी. जालन्याच्या बदनापूर आणि अंबड तालुक्याला वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा फटका, रब्बी हंगामातील काढणीसाठी आलेला गहू पिकाचं मोठं नुकसान, शासनानं पंचनामे करून नुकसानीची मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जालन्याच्या बदनापूर तालुक्यात अवकाळी पाऊस, रब्बी हंगामातील गहू ज्वारी पिकाचं मोठं नुकसान, शासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जालना जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाचा तडाखा, 5 जनावरं दगावली, जिल्हा प्रशासनानं दिलेल्या प्राथमिक अहवालातनं माहिती समोर, शासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. वाशिम जिल्ह्यात 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस, आंबा बागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान, तर 2 वर्षांनंतर चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा असताना शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरलं, शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. सोलापुरात अवकाळी आणि गारपिटीमुळे शेती पिकांना मोठा फटका, पडसाळी गावातील शेतकऱ्यांच्या ढोबळी मिरचीची बाग पूर्णपणे आडवी, जवळपास 8 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित असलेल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. बुलढाण्याच्या पिंपळपाटीमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, शेतात उभं असलेलं पीक आडवं झाल्यामुळे शेतकरी संकटात, तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. परभणी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका, सरकारनं तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सोलापूर जिल्ह्यातील पडसाळी गावात अवकाळी आणि गारपिटीमुळे द्राक्षबाग भुईसपाट, 3.5 एकर बागेवरील जवळपास 50 ते 60 लाखांच्या द्राक्षांचं नुकसान. लातूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका, मात्र शेती पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश नसल्यामुळे शेतकरी हवालदिल, नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. हिंगोली जिल्ह्यात मागील 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान, अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा भिजल्यामुळे कांदा जमिनीतच सडण्याची शक्यता. धुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी प्रशासनाकडून सुरुवात, जिल्ह्यात 2 दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील रावलापाणी परिसरात वादळी वाऱ्याचा फटका, आंबा बागांचं प्रचंड नुकसान, झाडांवरील कैऱ्या वादळामुळे गळून पडल्यामुळे मोठं आर्थिक नुकसान, गेल्या 3 वर्षांपासून पीक विम्याची भरपाई मिळेना. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यंदा केवळ 5 ते 10% आंबा उत्पादन, बागायतदार वर्ग अडचणीत, लहरी हवामानाचा फटका आंबा पिकाला बसल्यामुळे बागायतदारांचं लाखो रुपयांचं नुकसान. बुलढाण्यातील वळती शिवार परिसरात वादळी वाऱ्याचा पाऊस, द्राक्ष पिकांना अवकाळी पावसाचा फटका, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. शेतीत काम करायला मजूर मिळत नसल्यामुळे सालगड्याचे भाव चांगलेच वाढलेत. नांदेडच्या बारडमध्ये 1,31,000 3 क्विंटल ज्वारी आणि 3 क्विंटल गहू असा जवळपास 1.5 लाखांचे सालगड्याचे दर. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगावात हत्तींचा धुमाकूळ, भाजीपाला मिरची आणि मका पिकाचं प्रचंड नुकसान, सरसकट नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पुण्यातील भोर नगरपालिकेचे कर भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार, नागरिकांना मालमत्तांचा कर पाणीपट्टी 31 मार्चपर्यंत भरण्याचं आवाहन, आतापर्यंत 100 थकबाकीदारांची नळ कनेक्शन तोडली. बीडच्या जरूड गावातील सूरज कोरडेचा अपघाती मृत्यू, कोरडे कुटुंबियांकडनं सूरज कोरडेचे डोळे दान, कोरडे कुटुंबियांच्या निर्णयाचं ग्रामस्थांकडनं स्वागत. पालघर जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात नव्या वाहनांची भर, कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीनं तब्बल 17 नवीन बोलेरो गाड्या पोलीस दलात दाखल. वाशिम जिल्ह्यात उन्हाचा कडाका, नागरिकांकडनं थंड पेयांचा आधार, वाशिममध्ये उसाला मोठी मागणी, वाशिम शहरातील विविध भागातील रसवंतीगृहांवर दिवसभर ग्राहकांची गर्दी. वाशिम जिल्ह्यात उन्हाचा कडाका, वाशिम शहरावरती पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ येण्याची शक्यता, एकबुर्जी प्रकल्पातील जलसाठा 31.58% आला, पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. नंदुरबारच्या प्रकाशा डामरखेडा पुलाच्या कामामुळे जलवाहिनी फुटल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत, ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे गावाची मुख्य बोरवेल उद्ध्वस्त झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप. अंबरनाथ पालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा बसवण्याची मागणी, नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांची भेट घेत शिवसेना नगरसेवक सुभाष साळुंखे यांचं निवेदन. वरणगाव इथल्या 32 अंगणवाड्यांची दुरवस्था, स्लॅब कोसळत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, जिल्हा प्रशासनानं लक्ष देण्याची वरणगावच्या नगराध्यक्षांची मागणी. खानापूर तालुक्यातील नागनाथ नगरमध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीत बगाड सोहळा उत्साहात संपन्न, बगाड पळवण्याच्या उत्सवाला जवळपास 200 वर्षांची परंपरा.
सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द गावाच्या प्रसिद्ध सोनार सिद्धनाथाच्या यात्रेला सुरुवात. मानाच्या सासनकाठ्या आणि 200 वर्षांपूर्वीची रथयात्रेची परंपरा. बारामती तालुक्यातील जाळोचीमध्ये भैरवनाथ यात्रा साधेपणानं पार पाडण्याचा निर्णय. अजित पवार यांच्या निधनामुळे यंदा उत्सवातील जल्लोष टाळण्याचा निर्णय. जळगावातील शिरसाळा मारुती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रांग. मराठी नववर्षाचा पहिला शनिवार असल्यामुळे मंदिरात गर्दी. मारुती मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. कोल्हापुरात पार्किंगच्या वादातनं वाहनांची तोडफोड. कोल्हापुरातल्या राजारामपुरी परिसरातली घटना. घरात समोर पार्क केलेली गाडी काढायला लावल्यामुळे गाडीची तोडफोड केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. नंदुरबारच्या तळोदा शहरात अवैध दारू आणि पान मसाल्याच्या तस्करीवरती पोलिसांची मोठी कारवाई. 7,58,000चा मुद्देमाल जप्त. पोलिसांकडून अधिकचा तपास. जळगावच्या भुसावळमध्ये विमा योजनेत तब्बल 1,70,00,000 रुपयांची फसवणूक. सीएससी केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल. कारवाईत संरक्षित क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र असल्याचं निष्पन्न. भिवंडीतील जेलमधनं फरार झालेल्या आरोपीला महिनाभरानंतर कोल्हापुरात अटक. जेलची लोखंडी खिडकीची सळई तोडून आरोपी फरार झाला होता. भिवंडी गुन्हे शाखेकडून अटक केल्यानंतर आरोपीला न्यायालयीन कोठडी. हिंगोलीच्या अंबिकानगर भागातील सेवानिवृत्त बँक अधिकारी आणि डॉक्टरच्या घरी चोरी. घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास. हिंगोली शहर पोलिसांकडून तपास सुरू. नागपूरमध्ये महागडे लॅपटॉप आणि मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील चोरट्याला अटक. कळमना पोलिसांची मोठी कारवाई. आरोपीकडून 3 लॅपटॉप आणि 6 महागडे मोबाईल्स असा एकूण 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. आणि अंबरनाथच्या चिखलोली डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीवरनं स्थानिक रहिवासी आक्रमक. 8 दिवसात कचरा टाकणं बंद करण्याची मागणी. शैलेश भोईर आणि प्रजेश तेलंगे यांच्यामध्ये वाकयुद्ध.